नमस्कार मित्रांनो, आज मी एक गोष्ट अगदी थेट सांगणार आहे. आवडली किंवा नाही आवडली तरी सत्य आहे. तुम्ही म्हणतात ना, मी खूप ओव्हर थिंक करतो, माझं डोकं थांबतच नाही. पण मी तुम्हाला सांगत आहे, ओव्हर थिंकिंग नावाची गोष्ट अस्तित्वातच नाही. ती एक भास आहे, एक इल्युजन आहे आणि तो भास तुम्ही स्वतः तयार केलेला आहे. खरं कारण काय आहे माहिती आहे का? तुमच्या आयुष्यात एक ठोस कारण नाही, एक स्पष्ट पर्पज नाही. जेव्हा माणसाकडे काहीच महत्त्वाचं करायला नसतं तेव्हाच तो फालतू विचार करायला लागतो. ज्याच्याकडे लक्ष असतं, त्याच्याकडे जबाबदारी असते, त्याच्याकडे ओव्हर थिंक करायला वेळच नसतो. मित्रांनो, ओव्हर थिंकिंगचं दुसरं मोठं कारण आहे लोकांकडून खूप जास्त अपेक्षा आणि आतून थोडे कमजोर असतो, म्हणून बाहेरच्यांवर जास्त अवलंबून राहतो. तो असं का बोलला, ती अशी का वागली, माझ्याशीच असं का झालं. या सगळ्या विचारांची मुळं एकाच ठिकाणी आहेत, स्वतःवर विश्वास नसणं. जो माणूस स्वतःवर विश्वास ठेवतो ना, तो दुसऱ्यांकडून फार अपेक्षा ठेवत नाही आणि जो अपेक्षा ठेवत नाही तो ओव्हर थिंकिंगही करत नाही. एक उदाहरण देते. समजा तुमच्या घरातला खूप जवळचा माणूस हॉस्पिटलमध्ये आहे आणि अचानक डॉक्टर सांगतो 5 मिनिटात ब्लड पाहिजे. त्यावेळेला मला सांगा, तुम्ही हे सगळे विचार कराल का? तो माझ्याबद्दल काय विचार करतो, माझं आयुष्य कसं होईल, मी कसा आहे? नाही ना. त्यावेळेला तुमच्या डोक्यात एकच विचार असतो, ब्लड कुठून आणायचं. म्हणजे काय झालं? पर्पज आला आणि ओव्हर थिंकिंग गायब झाली. मित्रांनो, तुम्ही कमजोर नाही, तुम्ही स्वतःला कमजोर समजताय, हीच खरी चूक आहे. ज्या गोष्टी तुम्हाला दुसऱ्यांमध्ये दिसतात त्या सगळ्या क्षमता तुमच्यातही आहेत, फक्त तुम्ही तुमची सेल्फ इमेज खराब केली आहे. लोकांशी तुलना थांबवा, अपेक्षा कमी करा आणि आयुष्यात एक गोष्ट ठरवा, मला हे करायचंच आहे. लहान गोल असो पण तुमचा असू द्या. लक्ष असेल तर विचार योग्य दिशेने जातील आणि योग्य विचार असतील तर ओव्हर थिंकिंग नावाची गोष्टच उरणार नाही. शेवटी एवढंच सांगते, आज स्वतःला एक वाक्य बोला, मी मजबूत आहे, माझ्यात क्षमता आहे, माझ्या आयुष्याला दिशा आहे. हे रोज बोला. हळूहळू तुमचं डोकं नाही, तुमचं आयुष्य बदलायला लागेल. जर हा विचार तुम्हाला समजला असेल तर कमेंटमध्ये नक्की लिहा. पुन्हा भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत स्वतःवर विश्वास ठेवा. धन्यवाद.